आम्हाला उशीर नाही ना झाला? फार नाही, थोडासा. ते जेवणासाठी टेबल वगैरे कुठे? केले ना, तिकडे मागे टेबल्स लावले, सगळी व्यवस्था केली. तुमच्या पर्सनल गोष्टी इथे बोलायची ही जागाही नाही आणि वेळही नाही. तन्मय, एक मिनिट, तर खरंच खूप महत्वाचं काम आहे. ताई, काम झाले बर का. जेवणातल्या डब्यातले 2 मोठे डबे पळवले. हाती नाही लागणार ना कोणाच्या? अजिबात नाही. जाग्या, हा इथे काय करतोय? अशा ठिकाणी ठेवले जिथं कोणाची नजर जाणार नाही. बंगल्याच्या माग सापडणारच नाही. नंदिनीशी काय गप्पा मारतोय? आणि आता एक गोष्ट लक्षात ठेव, इथे तुला जर तू इथे काय करतोयस? हं? काय करतोयस इथे? मिस्टर पारखी, सोडा त्यांना, सोडा. काय करताय तुम्ही? काय झालं? मला जाणून घ्यायचंय की आई ते काय करतोय. मी सगळं सांगते तुम्हाला, प्लीज सोडा त्यांना. हो, त्यांचे जे कोणी बॉस आहेत त्यांनी माझ्या डॅड साठी बर्थडे विशेस पाठवले होते, बुके पाठवला होता. माझे पप्पा तुमच्या बॉसना फोन करतील, त्यांना सांगा थँक्यू सो मच. ओके, तुम्ही निघालात तरी चालेल. मिस्टर पारखी, काय झालं? तुम्ही एवढे का रागावलात? ओळखता का त्या माणसाला? याचं नाव जग्या आहे. नाशकातल्या एका सभ्य गुंडाचा पाळलेला माणूस. ओ माय गॉड, या अशा माणसांपासून ना लांब राहिलेलंच बरं. मिस्टर पारखी, प्लीज तुम्ही असं मूड ऑफ करून घेऊ नका. तुमचा मूड ऑफ झाला तर माझंही लक्ष नाही लागणार. चला ना, लेट्स गो सी डिनर सर्व झालाय का. कम. आता काय करायचं ताई? बाहेरून मागवावा लागेल पुलाव. अचानक कोण ऑर्डर घेणार? कसं होणार सगळं मॅनेज? आनंदाशी बोलणं झालंय, तो करतोय सगळं मॅनेज. पण तासभर तर लागणारच ना. तासभर तर कुठेच नाही. मेन कोर्स रेडी आहे? मेन कोर्स तयार असेल तर तसं अनाउन्स करू. सगळे ताटकळले. मॅडम, एक तासभर लागेल अजून. काय? तासभर? का? कशासाठी? ऍक्च्युली ना थोडा प्रॉब्लेम झालाय. काय झालंय? काय मी काय सांगू गेस्ट ना? हे बघा, मी हात जोडते, सगळं होईल मॅनेज. मला फक्त थोडा वेळ द्या. मी करते ना सगळं अरेंज. तुम्ही अहो, तुमचे डबे राहिले माझ्या रिक्षेत, ते घ्या उतरवून लवकर. कोण आहेत या बाई? आणि काय, कुठले डबे? अहो, यांचे डबे राहिले ना, इसरले माझ्या रिक्षातच. घ्या पटापटा, मला अजून 4 भाडी तरी माराय पाहिजेत. अहो, बरोबर आहे, ठीक आहे. पटकन उतरवून घ्या डबे. लोक थांबलेत, सर्व करायचं ना. हो हो, मी आलेच. ताई मी बघते काय ते. हा, आलेच. ताई, तुमचे आभार मानावे तितके कमी आहेत. काय करू मी तुमच्यासाठी, सांगा फक्त. अहो, खरंच काय करू नका तुम्ही. पहिले डबे काढून घ्या बघू. अहो, मला जायचे, लई घाई आहे बघा. नाही नाही, तोंड गोड केल्याशिवाय मी नाही जाऊ देणार तुम्हाला. नको नको, मला काय पण नाही नाही, मला काही अहो, ऐकायचंच अहो, नाहीये. या खरंच सांगते. अहो, ऐका माझं. अहो, मला जाऊ द्या. इथे. बस, अहो, मी आले. हा चांगुलपणा कधीच सोडू नकोस. तोच तुला सगळ्या संकटातून तारून नेईल. आई अंबाबाईची कृपा आहे तुझ्यावर.
आलेच मी बाकीच्या पाहुण्यांना बघायचंय ना. काय चाललंय तुझं? काय करतेस? ही माझी पार्टी आहे आरोही, आणि रस्त्यावरच्या कुठल्याही आलेल्या माणसाला तू इकडनं खाऊ पिऊ घालणार? नंदिनी मॅडम असं काय करताय? ऐनवेळी सगळ्यांसमोर फजिती होण्याआधीच त्यांनी आपल्याला वाचवलंय. त्यांच्यासाठी एवढं नको का करा? आणि मी फक्त काय? तिकडे काय बघतेस तू? मी इथे बोलतेय तुझ्याशी. हे बघ, या पार्टीचे पैसे तुम्ही घेतले नाही म्हणून ही अशी सर्व्हिस देताय का? तो डिसिजन तुमचा होता, पण म्हणून पार्टीतला प्रत्येक डिसिजन तुम्ही घ्यायचा असं नाही होत. हा माणुसकीचा पुळका आहे ना, तो स्वतःच्या घरी ठेवायचा. इथे शो ऑफ नाही करायचा. मी फक्त एवढंच म्हणत होते. काय म्हणत होतीस तू? आरोही पार्टी, ही पार्टी माझी आहे, हे घर माझं आहे, इथे तेच होणार जे मला हवाय. या कॉन्ट्रॅक्टचे पैसे घेतले नाहीत हा तुमचा लुकआउट झाला, पण पुढचे काही तास मी तुम्हाला विकत घेतलंय. तुम्ही सगळे माझे नोकर आहात आणि मी तुमची मालकीण. गेट आउट. या मोठ्या लोकांच्या पार्ट्या म्हणजे रात्रभर चालणार. आता ही पार्टी संपणार कधी? सगळेजण घरी येईपर्यंत माझ्या डोळ्याला डोळा लागणार नाही. अरे आली का मंडळी? या. काय कशी झाली पार्टी? पार्टी संपली सुद्धा? वकिलींबाईंच्या घरी भलतच शिस्तीचं वातावरण दिसतंय. बरे राहू दे. अगं पार्टी कशी झाली? आपली पहिली ऑर्डर होती ना? आणि लोकांना जेवण आवडलं की नाही? आवडणारच. अगं आग्रहाची चव न आवडणारा एकही माणूस नाशकात तरी सापडणार नाही. काय ग? काय झालं? तुझी गप्प का? कुठल्या तोंडाने बोलेल ती? मुळात एवढ्या मोठ्या पार्टीची ऑर्डर एक दमडी न घेता स्वीकारली. तेच मला पटलेलं नव्हतं. पण मी विचार केला, ठीक आहे, आग्रहाची 4 लोकांमध्ये चर्चा होईल आणि मोठ्या 4 ऑर्डर्स मिळतील, व्यवसाय असाच वाढतो, म्हणून मी गप्प राहिले. पण कसलं काय? तू तिथे जे काय वागलीस ना, त्यामुळे काय झालं माहितीये तुला? पहिल्या पावलाला नुसती ठेस नाही लागली, चांगले खड्ड्यात पडलोत आपण. नव्या व्यवसायाचा श्रीगणेशा करता करता गाशा गुंडाळायचीच वेळ आली आहे. आरोही, तू यापुढे अशीच वागणार असलीस ना, तर मला ही भागीदारी तोडावी लागेल. चला ताई, अहो काय झालं? एवढ्या कशासाठी चिडलायत? विचारा ना तुमच्या भाचीलाच विचारा, पार्टीत काय दिवे लावलेत तिने ते. दयेचं प्रदर्शन करायला नेमकं तेच ठिकाण मिळालं हिला.
आरू आरू अगं त्या काय म्हणतात? हं? आता हे बिनकामाचे अश्रू गाळून काय उपयोग आहे? केटरिंगचा व्यवसाय मोठा करायचा, वाढवायचा, ही सगळी स्वप्न आता विसर. जे काय करायचं ना या 4 भिंतीतच कर आता. आई अगं तू आरोहीला किती बोलशील? किती बोलशील म्हणजे? मला काही वेळ नाही लागलाय बोलायला. आपला व्यवसाय मोठा करण्याची, त्याची जाहिरात करण्याची एवढी मोठी संधी गमावली आहे हिच्या वागण्यामुळे. आणि त्याची काही तिला जाणीव नाही आणि खंत तर मुळीच नाही. मिळालेली संधी हुकली की त्याची झळ इतरांनाही कशी लागते त्याची कल्पना नाही तुला तन्वी. आई अगं माझं ऐकून तर घे. ताई, आरोहीची बाजू घेऊन उगाच आईला शांत करायला जाऊ नकोस. तिचं म्हणणं बरोबर. अगं आई पार्टीत एक तू उगीच सारवासारव करू नकोस. आधीच झाल्या प्रकाराने मला खूप मनस्ताप झालाय. आरू पण आई मुळात आरोहीचं चुकलंच नव्हतं. आणि तरी तू तिला किती बोललीस अगं. तुम्हाला माहिती नाहीये ह्याच पार्टीत आग्रहाला केवढी मोठी ऑर्डर मिळाली आणि ती सुद्धा कायम स्वरूपाची. ताई, तू हे काय बोलतेस? तुला तरी कळते का? अगदीच कळतंय. आई आपण जे स्टार्टर्स सर्व केले होते ना पार्टीत, तर त्यावरच एक मॅडम आग्रहच्या मालकिणीला शोधत आल्या होत्या. आरोही नव्हती तिकडे, त्यामुळे त्यांनी मला हे कार्ड दिलं. बघ, त्या एका शाळेच्या ट्रस्टी आहेत आणि त्यांच्या शाळेत मुलांना रोज नाश्ता द्याल का असं विचारत होत्या त्या. तन्वी, तू खरं सांगतेस ना? परब काका आता तयारीला लागा. अरे चल, या शरीरात अजूनही तरुण रक्त सळसळतंय. चल ते तुमचा काय तो तरुण रक्त आहे ना, तो आपण बघूया. चला चला. जग्या, पण आजची पार्टी म्हणजे कशी एकदम मनासारखी झाली की नाही? जंगी मजा आली. लय भारी. अरे बाबा काय चाललंय? पप्पा, या अशा मूर्ख बिंडोक माणसांना हाताखाली ठेवला ना म्हणून तुमचं एकही काम धड होत नाही. 2 डबे लपवायचे होते हो फक्त, तेही जमलं नाही याला. पण ताई मी तर शट अप! त्यांचा ढिसाळ कारभार सगळ्यांसमोर आणायचा होता, आग्रहाच्या मुळावर घाव घालायचा होता, पण याच्या मूर्खपणामुळे माझी संधी गेली. अगं पण तरी तू सगळ्यांसमोर तिचा अपमान करून त्या आरोहीला हाकलवून दिलंस ना. आरोहीने स्वतःहून ती संधी दिली म्हणून. पप्पा, नाहीतर काय करणार होतो आपण? ए जाग्या, ए लक्ष देऊन काम करायचं, नीट समजलं? नाहीतर बाकी नंदिनी, नाही तू त्या आरोहीचा अपमान करून तिला जे काही रडवलंस तिचं मात उतरवलंयस ना. अगं, वाढदिवसाची एवढी चांगली भेट मला आजपर्यंत कुणीच दिली नव्हती. आग्रह, माझा मित्र गेल्यापासून माझा त्या आग्रहावरती डोळा आहे. हा, पण आरोहीनं माझी डाळ कधीच शिजू दिली नाही. माझा हेतू समजल्यानंतर तिने वेळोवेळी माझा अपमानच केलाय. आणि तो तन्मय
तो तर मला गाजर दाखवून आग्रह एकट्यानंच हडपायचा, अशी चालू होती त्याची. या आरोहीला आणि तन्मयला शिक्षा केल्याशिवाय आणि आग्रहावर माझी मालकी झाल्याशिवाय मला चैन पडणार नाही. पप्पा तुम्ही अजिबात काळजी करू नका. यापुढे सगळं फक्त तुमच्या मनाप्रमाणेच होणार आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. यापुढची माझी प्रत्येक चाल तन्मय आणि आरोहीच्या नात्यातली दरी वाढवायला मदतच करणार आहे. नाही त्यांना आयुष्यभर रडवलं ना तर नावाची नंदिनी नाही. शांत हो आरू, शांत हो. अगं किती रडशील. हं? रडू नकोस बाळा, शांत हो. तू आई किती बोलल्या बघितलंस ना तू. माझी काहीही चूक नसताना. जे झालं त्यात आरोहीची काहीच चूक नव्हती. खर तर त्या रिक्षावाल्या बाईमुळे आपली आबरू वाचली, आपली फजिती टळली. आणि त्यासाठी जर माणुसकीच्या नात्याने आरोहीने त्यांना काहीतरी गोड खायला दिलं तर मला नाही वाटत त्यात नंदिनीनी एवढा इश्यू करण्याची गरज होती. तुला आरोहीचं वागणं समजत नाहीये का तुला समजूनच घ्यायचं नाहीये? त्या ठिकाणी त्या क्षणी आरोहीला तुझ्या आधाराची गरज होती. नवरा म्हणून तू तिच्या सोबत उभं राहायला हवं होतंस. अशी खचून जाऊ नकोस बाळा. हे बघ, आपण वाईटातून सुद्धा काहीतरी चांगलं बघायचं असतं, हो ना? अगं तन्वी सांगत होती की पार्टीमध्ये त्या एक शाळेतल्या ट्रस्टी आल्या होत्या ना, त्यांना आपल्या जेवणाची चव आवडली आणि त्यांनी त्यांच्या शाळेमधल्या मुलांसाठी रोज नाश्ता द्यायची ऑर्डर दिली आहे. काय हो. तू हे हे सगळं कधी घडलं? तेव्हा सगळं इतकं अचानक घडलं की त्या क्षणी काय करावं मला नाही सुचलं. नाही सुचलं ते बरंच झालं. तू जर त्यावेळेला आरोहीची बाजू घेतली असतीस तर स्वतःच्या चुकीचं समर्थन केल्यासारखं झालं असतं. आरोहीच्या जागी तन्वी असती आणि ती असं वागली असती तर मी तिची सुद्धा बाजू घेतली नसती. चूक म्हणजे चूक आणि व्यवहारात कशाला महत्व द्यायचं ते कळायला. आरू, महत्वाचं काय आहे? तुझं कर्तृत्व सिद्ध करण्याची, सासूबाईंची नाराजी दूर करण्याची तुला संधी मिळतीये. अगं पण तू आज माझ्यामुळे नंदिनी मॅडमचा मूड ऑफ झाला. त्या मला जे काही बोलल्या ना ते मी शांतपणे ऐकून घ्यायला हवं होतं. मी सगळंच तिथून निघून आलो. हे किती चुकीचं आहे. पण आई, मुळात आरोहीचं काही चुकलंच नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आरोहीमुळेच आग्रहाला दुसरी ऑर्डर पण मिळाली ना. ते असेल, पण माझ्या मते आरोही जे वागली ते चुकीचं होतं आणि त्यामुळे मी जे तिला बोलले त्यात काहीही गैर नाही. आता यापुढे ती पुन्हा अशी चूक करणार नाही. आणि पुन्हा चूक झालीच तर? अगं विचार कसला करतेस बाळा? हं? असले अनुभवच माणसाला खूप शहाणपण देऊन जातात. आपली आप्पू म्हणते ना तसं, रात गई बात गई. काही दिवसांनी हा असा प्रसंग घडलाय हे लोक विसरून सुद्धा जातील, पण लोकांच्या जिभेवर आग्रहाची चव मात्र रेंगाळत राहील. आपल्याला खूप ऑर्डर्स मिळतील बघ, आणि मग तुझ्या सासूबाईंना असं वाटणार नाही की तू चुकीची आहेस. या पार्टनरशिप बद्दल विचार करायला हवा. पुन्हा एकदा नुकसान व्हायला नको. नाही, कारण या पोरीचं नशीब जोरावर आहे.
एक गोष्ट लक्षात आली आहे की ती कितीही संकटात सापडली तरी नशीब तिला साथ देते. म्हणजे आई, तुझ्या मनात आता आरोही विषयी राग नाहीये ना? नाही, आरोहीवर राग आहे, पण ती सुगरण आहे हे मान्य करायलाच हवं. उत्तम चव आहे तिच्या हाताला आणि त्यावरच आपल्या पार्टनरशिपचं भवितव्य अवलंबून आहे. आरोहीच्या हातची ही चव जपली पाहिजे, कारण ही चव टिकली तरच आग्रहचा बिझनेस टिकेल.